नमस्कार. आज आपल्यासमोर आहेत काही खास संवाद. म्हणजे एका जोडप्याने मनू आणि विक्रम यांनी त्यांच्या लग्नाच्या 30व्या वाढदिवसानिमित्त एकमेकांसाठी जे विचार मांडलेत ते आपण ऐकणार आहोत. हो. आणि हे संवाद म्हणजे फक्त त्यांची गोष्ट नाहीये. यात आपल्याला एका दीर्घ नात्यातलं प्रेम, विश्वास आणि एकत्र जगण्याची जी कला असते ना, त्याचे काही महत्वाचे पैलू सापडतात. खूप विचार करायला लावणारे आहेत हे संवाद. नक्कीच. चला तर मग थेट बघूया काय काय महत्वाचं आहे यात. सुरुवातीला मनूने म्हणजे पत्नीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत, पत्रातून आणि मग बोलण्यातून पण. आणि तिने छोट्या-छोट्या प्रयत्नांचं महत्त्व सांगितलंय. म्हणजे कसं, गजरा आणणं किंवा घास भरवणं यापेक्षा हो. जेव्हा रुसवा असतो तेव्हा सॉरी म्हणायला केलेली धडपड हां. तिला जास्त क्यूट वाटते. म्हणजे तो प्रयत्न, तो प्रामाणिकपणा जास्त महत्वाचा वाटतो तिला. बरोबर. आणि अजून एक मुद्दा, संवाद. अगदी. संवाद थांबता कामा नये असं ती ठामपणे म्हणते. काहीही झालं तरी. हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. म्हणजे मोठ्या गोष्टींपेक्षा रोजच्या जगण्यातलं हे सातत्य, हे कम्युनिकेशन, हेच नातं टिकवतं. आणि मग तिने एक खूप प्रामाणिक आणि कदाचित काहींना धक्कादायक वाटेल अशी कबुली दिली कोणती? की ती विक्रमची पहिली पसंती नव्हती. मी विक्रमचा पहिला चॉईस नव्हते, दुसरा होते, असं ती स्पष्ट म्हणाली. अच्छा. हे खरंच अनपेक्षित आहे थोडं. पण तिने याकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. हो ना. ती म्हणते, पहिला डाव हुकतो, मग आपल्याला दुसरं माणूस भेटतं आणि सुरू होते ती खरी लव्ह स्टोरी. म्हणजे नशिबापेक्षा किंवा कोण आधी आलं यापेक्षा नातं कसं घडवलं जातं यावर तिचा भर आहे. म्हणजे दुसरी संधी किंवा नंतर आलेली व्यक्तीच खरी ठरते, असं काहीसं तिला म्हणायचंय. हो, एक प्रकारे. आणि यात एक वेगळीच सकारात्मकता आहे. तिने प्रेमाच्या गणितावर पण एक इंटरेस्टिंग विचार मांडलाय. हो, ते 50-50 वाला. हो. ती म्हणते प्रेम नेहमी 50-50 नसतं. कधी-कधी ते 60-40 असू शकतं. म्हणजे एकाचं प्रेम थोडं जास्त असतं. आणि तिच्या मते विक्रमचं प्रेम 60% होतं. बरोबर. पण त्याही पुढे जाऊन ती म्हणते, विश्वास. विश्वास मात्र होता तो 100%. हा मुद्दा महत्वाचा आहे. विक्रम माझेच आहेत आणि माझेच राहतील. हा विश्वास म्हणजे प्रेमाचं प्रमाण काहीही असो, पाया 100% विश्वासाचा हवा. हो. आणि तोच नातं टिकवतो. क्या बात आहे. मनूचे विचार खरंच खूप खोल आहेत. आता विक्रम काय म्हणतोय ते बघूया. त्याने लग्नाकडे कसं पाहिलंय? त्याने लग्नाला एक, काय म्हणतात त्याला, रोजची संधी म्हटलं आहे. रोजची संधी. हो. लग्न इटसेल्फ इज अ सेकंड चान्स एव्हरी डे. म्हणजे लग्न हे काही एकदा होऊन संपणारी गोष्ट नाही, तर रोज स्वतःला आणि नात्याला दिली जाणारी एक नवीन संधी आहे. हा खूप मच्युअर विचार आहे. खरंय. आणि त्याने लग्न आणि संसार यातला फरक पण सांगितला. अगदी. लग्न म्हणजे कदाचित तो विधी, ती सामाजिक मान्यता. पण संसार म्हणजे एकमेकांची लागलेली सवय. एक सुंदर व्यसन असं तो म्हणतो. आणि खरी गंमत संसारात आहे, लग्नापेक्षा जास्त, असं त्याचं म्हणणं आहे. हो, कारण त्यात रोजचं जगणं आहे, एकमेकांना सवरणं आहे. ती सवय महत्वाची आहे त्याच्यासाठी. आणि त्याची ती वरण-भात उपमा तिथे एकदम परफेक्ट आहे. हो ना. मला पण खूप आवडली ती. आपण बाहेर कितीही वेगळं खाल्लं, चायनीज, इटालियन, पण समाधान कशाने मिळतं? तर घरच्या वरण-भाताने. बरोबर. तसाच आपला जोडीदार असतो, आपला पार्टनर. तो आपला वरण-भात असतो. आपला आधार, आपली सोय, आपलं समाधान. तुमचा जोडीदार, तुमचा पार्टनर हा तुमचा वरण-भात असतो, लक्षात ठेवा, असं तो म्हणतो. ही वरण-भात संकल्पना म्हणजे ना, नात्यातला तो साधेपणा, ती सुरक्षितता आणि ती गरज. जसा वरण-भात रोजचा असतो पण कंटाळा येत नाही, तसं. आणि असा वरण-भात मिळाला की 30 काय 300 वर्षही संसार टिकेल, असं तो म्हणतो. म्हणजे किती खात्री आहे त्याला. खरंय. यात एक प्रकारचं समाधान आणि कम्फर्ट आहे. तर दोघांच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होतीये की 30 वर्षांचं सहजीवन म्हणजे फक्त प्रेम किंवा रोमॅन्स नाहीये. नाही, अजिबात नाही. तर तो आहे अतूट विश्वास, सततचा संवाद, एकमेकांच्या सवयी स्वीकारणं. अगदी वाईट सवयी सुद्धा. जसं विक्रमने मनूच्या भोरण्याचा उल्लेख केला, गमतीने का होईना. हो, पण ते स्वीकारणं, ते आपलेपण, हाच संसार आहे. आणि रोज नव्याने सुरुवात करण्याची तयारी. बरोबर. छोट्या छोट्या गोष्टी, एकमेकांच्या दोषांसकट स्वीकारणं,
हीच तर खरी कसोटी आणि गंमत आहे संसाराची. तर या जोडप्याच्या 30 वर्षांच्या प्रवासातून आपण पाहिलं की एका दीर्घ नात्याचा पाया हा प्रेम तर आहेच, पण त्यासोबत अतूट विश्वास, संवाद आणि रोज एकमेकांना नव्याने स्वीकारण्याची तयारी, यावर तो भक्कमपणे उभा असतो. हो. आणि विक्रमची वरणभात संकल्पना किंवा मनूचं 60-40 प्रेमाचं गणित, हे विचार आपल्याला आपल्या नात्यांकडे पण एका वेगळ्या, अधिक प्रगल्भ नजरेने बघायला मदत करतात. नक्कीच. जाता जाता एक विचार सोडून जातोय. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, आपल्या महत्वाच्या नात्यांमध्ये असा कोणता वरणभात क्षण आहे किंवा अशी कोणती वरणभात व्यक्ती आहे? ज्यामुळे आपल्याला खरंच सुरक्षित वाटतं, समाधान मिळतं. हो, यावर विचार करायला हरकत नाही.